उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकावर याचा परिणाम होणार नसून या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितलंय. निवडणूक काळात राज्याच्या प्रमुख पदावरील व्यक्तीचं निधन होण्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक नियमामध्ये नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळापत्रकावरती कोणताही परिणाम होणार नाही असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. निवडणूक प्रचार काळात एखाद्या उमेदवाराचा आकस्मिक मृत्यू झाला तर संबंधित मतदारसंघामधील निवडणूक ही स्थगित करण्याची पूर्वी प्रथा होती. मात्र कालांतरानं यात बदल करून प्रथा रद्द करण्यात आली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं निवडणूक स्थगित होणार किंवा कसं याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली. निवडणूक अधिनियमानुसार मतदानासाठी निश्चित करण्यात आलेली तारीख राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय मतदानाच्या दिवसापूर्वीच्या 7 दिवसात बदलता येत नाही. मात्र सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं मतदानाचा दिवस बदलणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं मत झाल्यास राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशनाच्या अधीन राहून असा बदल करता येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील शासकीय दुखवट्याचा कालावधी घोषित केलेला असेल आणि याच काळात मतदान होणार असेल तर निवडणुकीच्या दिवसांमध्ये बदल करता येऊ शकतो अशी निवडणूक अधिनियमामध्ये तरतूद आहे. मात्र सार्वजनिक हिताला बाधा येईल अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनानं जाहीर केलेल्या 3 दिवसांचा दुखवट्याचा कालावधी हा 30 जानेवारीला संपतो आहे. त्यामुळे या दोन्ही शक्यता नसल्यानं निवडणुकीच्या तारखा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सूत्रांनी सांगितले. या संदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांनी विचारलं असता अद्याप तरी असा कोणताही निर्णय हा झालेला नाही आहे. तसेच निवडणूक नियमांमध्ये अशी तरतूद नसल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर असा कोणताही निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगण्यात आले.